काय दगडू शेठ, एवढा अभ्यास, एवढा रिसर्च? अहो उत्तर शोधतोय. तो मराठी प्रश्न नाही का आपला, की अंडा आधी आलं की कोंबडी आधी आली, त्याचं उत्तर शोधतोय. वाह, तो पण पुस्तक उलटा धरून. सॉरी सरळ करू. अरे सोपं आहे, आधी अंडा आलं. कसं काय पण? अंडा आधी कसं काय? अंड जन्माला घालणारी कोंबडी आधी आली असेल ना? बरोबर आहे, पण ज्या कोंबडीने ते अंड दिलं ती कोंबडी कोंबडीच होती. हे कशावरनं? म्हणजे तुला पक्षी ह्या जगात कसे आले हे माहिती आहे का? नाही, डायनासॉर्स पासून. काही बी. अरे खरंच, डायनासॉर्स जे आहे त्यांचं इव्होल्युशन पुढे जाऊन पक्ष्यांमध्ये झालं आहे. हे डायनासॉर्स स्वतःमध्ये बदल करत जातात आणि आर्किओटेरिक्स नावाच्या एका पक्ष्यासारख्या दिसणाऱ्या डायनासॉर्समध्ये बदलतात. त्याच्या हाताला पंख आहेत आणि हाच आर्किओटेरिक्स जनरेशन आफ्टर जनरेशन स्वतःमध्ये बदल करत जातो आणि जन्माला आणतो व्हरायटी ऑफ पक्षी. हे सगळे जे पक्षी आहेत त्यांच्यामधला एक पक्षी महत्त्वाचा आहे, तो आहे रेड जंगल फाऊल. हा रेड जंगल फाऊल जो आहे तो आजच्या कोंबड्यांचा पूर्वज मानला जातो. या रेड जंगल फाऊलने स्वतःमध्ये बदल केले, त्याच्या येणाऱ्या एम्ब्रिओजमध्ये बदल केले, म्युटेशन केलं आणि कुठल्या तरी एका अंड्यामध्ये असं म्युटेशन झालं असावं की त्या अंड्याचं हॅचिंग झाल्यानंतर पहिली कोंबडी जन्माला आली असावी. याचा अर्थ कोंबडीने अंड नाही दिलंय, अंड्यातून पहिले कोंबडी जन्माला आली. समजलं? आता कसला विचार करतोयस? नाही, आता विचार करतोय याचं ऑमलेट करून खाऊ का कोंबडी होण्याची वाट पाहू. हे भगवान दगड्या. जय हनुमान.